वाजलेत आता दुपारचे 4:30 आणि आम्ही चाललो आहोत बाहेर. सो कोण कोण असणार आहे तुम्हाला समजणारच आहे. लेट्स गो. चालले नंदेकडे. त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यासाठी बघायला चालले. हो, आणि खूप दिवस झाले ना आपल्याला भेटून. दिवस झाले आणि त्या खरं त्यांची नजरच थोडी कमी झाली, त्याच्यामुळे आता परत ऑपरेशन करून बघणार का व्यवस्थित होते. म्हणजे टीव्ही लावलेलं सुद्धा त्यांना दिसत नव्हतं ऍक्च्युली. बघू डोळे किती महत्व आहे आपल्या प्रत्येक गोष्ट, बॉडीचा प्रत्येक भाग. एवढी टेन्शन मध्ये पिंकी बोलते खूप रडते. म्हणजे मग माझं पण एकदम, मी पण हे समजल्यापासून मला पण एकदम बेचैन झालं. सनीला बोलले आपण भेटून येऊया. अचानक काय होईल ना ते, आत्ताच कुठे ती सगळ्यातून सावरली होती, तर असं अचानक दिसणं थोडंसं कमी झालं एकदम. काय माहिती शुगर वगैरे होती त्याच्यामुळे पण असेल. तुम्ही दीदीला का ना घेऊन आलात? दीदी पाहिजे होती. मग दीदी पण रडत होती. मग यायचं ना तिला. कुठे गेली? जास्त पाठवली आहे. नाही सर, पाठीचा कसं येते? तू बस आहेस. किती वाजता येईल? येईल आता 7 वाजता. कलर छान दिसतोय तुमच्या. असंच वन पीस आहे माझ्याकडे, तुम्ही घातलंय ते तशामध्ये वन पीस आहे माझं. बरं तो नाही घातला, पण बँड वाले झालं असतो दोघी. अनु क्लासला जाऊन आली का? सुट्टी हॉलिडे ना. हो का? दीदीला तू सॅटर्डेला मम्माला सांग सोडायला. दीदीला पण हॉलिडे असेल ना. फादर्स डे का सॅटर्डेला स्कूल मध्ये? मग तू सेलिब्रेशन करणार आहे? संडेला कुठे जाणार आहे मग? संडेला फिरायला. मग फादर नेणार आहे का फिरायला? बाबा नेणार आहे फिरायला संडेला. कुठे नेणार आहे? मला नाही माहित बाबा, फादरला विचार तुझ्या. बाबाला इथे कुठे नेणार फिरायला? बाकीच्या सगळ्या गेल्या नाही, पण ही टिकली पण, कारण ती जेवढी माग तेवढी चांगली टिकते. छान वाटते ना. तिथे ह्याच्यात समुद्रात दाखवतात अशा त्या, आणि मग ते त्यांची बाळ वगैरे ते खरोखर असतील का? इमॅजिनरी आहे ते सगळं. असं वाटतं खरोखर एकदम ना. नंतर ते तर एआय थ्रू आहे रे, पण ती कल्पना आहे ना, असं मी म्हणते. मरमेडची बाबा हे जेवढे बाळ आणि एकदम ते असे. ही आहे ना, ही जी डॉल आहे ना तुम्ही दिलेली आहे, ती हिरोईन आहे. हिरोईन तिने मूवी केलाय त्या मरमेडचा. त्या मूवीच ती डॉल बनवली. नाही, रोज केस विंचर. हो, रोज विंचर. काय करायचं? आणलंय सगळं आणलंय. सगळ्या मेकअप बॉक्स पण दीदीच पाहिजे होती. त्या दिवशी बसलेल्या दोघी टेंट मध्ये. सॅटर्डेला संध्याकाळी द्यायची आपण छोटी. मग काय बांधू? ते आपले नाही पटणार, ते फक्त आत्तूचे पटतात, कारण ती हेअरस्टाईल करते ना. तुला बोलवायला लागेल आपल्याला हेअरस्टाईल. हा बाबू, वाव छान आहे तुझं, मस्त आहे. बेट्स तिला लावायला. आज तुला बोलवायला पाहिजे हेअरस्टाईल करायला. म्हणून येते का बरोबर की फादर्स डे असेल तेव्हा बाबांना दे, तर ती दर संडेला काढते. आई फादर्स डे आला म्हणजे नाही आलं अजून, थांब जरा. हा, मग आता सॅटर्डेला बोलवलंय बाबांना आणि तिला.
त्याचं ऑपरेशन झालं डोळ्यांचं. मोतीबिंदू पण आहे, काचबिंदू पण आहे. त्यातलं फक्त हे झालं ना, मोतीबिंदूचंच झालं. याचा फेवरेट ते नाही बोलत, माझं बोलतोय फेवरेट. हा मी घाबरले म्हणते हा म्हणजे असं काय नको आता म्हणजे ठीक आहे आम्ही नव्हतो म्हणून तुला थोडंसं वाटलं पण बरं वाटेल आणि सगळं व्यवस्थित होईल. चला चला. सगळ्यांनी बघून मेन बाई खाणं पिणं ठेव सगळं व्यवस्थित. सगळं विचार करा. ओपन असतं थोडं तिला ऍक्च्युली आता ते ऑपरेशन केलं तर सूज आहे त्या डोळ्याला पण दुसऱ्या डोळ्याने तर तिला जास्ती म्हणजे काही ऑप्शन्स नाही. आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलो तेव्हा एकच डोळ्याचा विषय आधी म्हणजे एक तर वाढ आणले थोडे हा का वाढ घेऊन आले आणि मी काय जेवण पण व्यवस्थित नाश्ता वेळेवर तर हा का काय हलकं काय टेन्शन नको सगळं छान होणार आहे हा का. चल बरं वाटतं चल खेळायला इथे किती फ्रेंड्स आहेत माहिती का मग तुला तिथंच येईल आम्हाला तेच पाहिजे तुला आवडेल फ्रेंड्स म्हटलं आमचा पण गौरी गौरी वहिनी किती मम्मी बरं वाटतं बाबू उद्या ए परवा आहे ना रे बाबा सॅटरडे. दीदी येशील ना दीदी? फादर्स डे फ्रेंड सारखीच आहे. तू का नाही आली? आम्ही किती रडलो. आता तू मम्मा तुला घेऊन नाही आली ना, तुझी वाट बघत होती ती. ती कुठून बघ कुठून बाय करते बघ ती. साईड बाबू दिसत नाही ती. स्कूल आहे स्कूल. हा सो काल काही व्लॉग आम्हाला एंड करता नाही आलं पण आत्यांकडनं आल्यानंतर ॲक्च्युली त्यांना भेटल्यानंतर खूप छान वाटलं. वाईटसुद्धा वाटत होतं कारण आपल्या म्हणजे मला असं वाटतं की सगळेच जे बॉडी पार्ट्स आहेत ते नक्कीच इम्पॉर्टंट आहे बट जेव्हा विजन जातं तेव्हा आपण जास्त हेल्पलेस होऊन जातो. म्हणजे हॅट्स ऑफ टू ऑल दोज ब्लाइंड पीपल जे सगळं काही करतात. म्हणजे तेवढं ते काय म्हणतात ते तेवढे स्ट्रॉंग असतात ना. म्हणतात ना की देव जेव्हा एक गोष्ट घेतो ना तेव्हा दुसरी गोष्ट जास्त स्ट्रॉंग करतो आणि आपले जे बाकीचे जे सेन्सेस आहेत त्यावेळेस जास्त स्ट्रॉंग होतात. तर आम्ही आत्ताना तेच सांगत होतो की आता आम्हाला सुद्धा नाही माहिती आहे की ते
कसं होणार आहे, त्यांना परत दिसायला लागणार आहे की नाही. कारण इवन डॉक्टर्स बोललेत की इट्स ऑल अबाउट की त्यांचं जे आता ऑपरेशन झालं आहे आणि ते कसं वर्क करते त्याच्यावरती ते डिपेंड आहे. सो ते इमिडिएटली आता नाही काय सांगतायत. त्यांना मध्ये मध्ये दिसतं, मोस्ट ऑफ द टाइम ते काळोखातच आहेत, त्यांना काही कळत नाही आहे. आणि किती इम्पॉर्टंट असतं ना विजन आपल्यासाठी. आम्ही त्यांना सगळ्यांना तेच सांगत होतो की तुम्ही तुमचं विल पॉवर एवढं स्ट्रॉंग करा ना की जर देवाने आपल्याकडनं एक गोष्ट घेतली ना तर आपले दुसरे सेन्सेस तो स्ट्रॉंग करतो. मग ऐकण्याचं, वास घेण्याचं. सो वी आर जस्ट प्रेइंग की त्यांचं विजन आहे ते बऱ्यापैकी परत येऊ दे. कारण वाईट वाटतं ना, कसं आहे ना, म्हणजे विचार पण नाही करू शकत. म्हणजे बघा ना, फक्त 2 मिनिटं डोळे बंद करा आणि इथल्या इथे थोडंफार चालून बघा कसं फील होईल आपल्याला. आणि आपण एवढे वर्ष सगळं काही बघितलं आणि ऑल ऑफ अ सडन ॲट दिस एज, ॲट द एज ऑफ 75 अचानक आपलं विजन जातं आहे आणि आपण किती हेल्पलेस होऊन जातो ह्या टायमाला. मेन म्हणजे किती डिपेंडंट होतो फॅमिलीवरती. एक तो पण बर्डन असतो कधी कधी माणसाच्या मनात. सो आम्ही त्यांना तेच म्हणतो की पॉझिटिव्ह विचार करा. वी आर जस्ट होपिंग द बेस्ट की सगळं काही ठीक होईल. सगळ्यांनाच माहिती असेल की काय झालं आहे अहमदाबादमध्ये, जे प्लेन क्रॅश झालं. एवढं वाईट वाटतंय ना, एवढं वाईट वाटतंय की आम्ही जे नेहमीच म्हणतो लाईफ इज सो अनप्रेडिक्टेबल. काहीही कधीही होऊ शकतो. पहिले आपण विचार करायचो की आपण आपल्या घरात सेफ आहोत किंवा आपण जिथे आहोत तिथे सेफ आहोत. असं काही नाही आहे. आजकाल काहीही होऊ शकतं. म्हणजे तुम्ही बाहेर असाल, घरात असाल, तुम्ही वेकेशनवर असाल किंवा तुम्ही कोणत्या बिझनेस ट्रिपवर गेला असाल. लाईफ इज अनप्रेडिक्टेबल. कारण बघा ना, ते प्लेन तर क्रॅश झालंच, पण त्याचबरोबर जे हॉस्टेल होतं जिथे ते सगळे अपकमिंग जे डॉक्टर्स त्यांचं लंच करत होते, त्यांना तर माहितीसुद्धा नसेल की पुढच्या मिनिटाला किंवा पुढच्या सेकंडला त्यांच्याबरोबर असं काय होणार आहे. ऑल ऑफ अ सडन ते प्लेन आतमध्ये गेलं आणि त्यांना विचार करायला सुद्धा टाईम मिळाला नसेल. जे किती वाईट वाटतं आहे माहिती आहे हे सगळं काही ऐकून. आणि जे काही स्टोरीज सोशल मीडियावर येत आहेत, मग ते एअर होस्टेसेस असो किंवा मग ते जे कोण फॅमिलीज ट्रॅव्हल करत होते अहमदाबादवरून लंडनला, सगळ्यांचे स्टोरीज वेगवेगळे होते. एक तर ती स्टोरी हजबंड वाईफ त्यांच्या 3 मुलांबरोबर न्यू लाईफ स्टार्ट करायला चाललेले, ती एक फॅमिली. एक आई आपल्या मुलाला भेटायला पहिल्यांदा लंडनला चाललेली. एक बायको जिचं लग्न नुकतंच 4 का 6 महिन्याआधी झालेलं, ती तिच्या नवऱ्याला भेटायला चाललेली. ओ माय गॉड, सो मेनी स्टोरीज. आणि त्यात त्यांची काही चुकी नव्हती, पण तरी हे सगळं काही झालं. त्यांनी तर विचार पण नसेल केलं की असं त्यांच्याबरोबर काही होणार आहे. सो खूप वाईट वाटतंय. मे ऑल देअर सोल रेस्ट इन पीस. आता आपण एवढंच बोलू शकतो. आपले प्रेयर्स त्यांच्याबरोबर, त्यांच्या फॅमिलीज बरोबर आहेत. त्यांची फॅमिली ज्याच्यातनं जाते ते आपण विचारसुद्धा नाही करू शकत. आणि जे एअर होस्टेसेस होते ते पण वय काय एवढं नव्हतं त्यांचं, 20 to 23 इयर्सचे. खूपच वाईट वाटतंय. बट जगून घ्या एवढंच म्हणेल. बी काइंड टू एव्हरीवन. कारण खूप काही गोष्टी घडत आहेत. 2025 मध्ये खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत. खूप लोकांनी आपले लव्ह वन्स गमावलेत. जे आम्ही नेहमीच म्हणतो आणि जे मी नेहमीच म्हणते की सगळ्यांबरोबर चांगले वागा. अननेसेसरी पोक करणं, अननेसेसरी ह्याच्याशी भांडणं त्याच्याशी भांडणं. आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा खूप काही गोष्टी घडतात. ते डिफरन्सेस असणं, हे सगळं असं काही झालं तर त्याचा काहीच फायदा नाही आहे. जेव्हा आहात तेव्हाच खूप सारं प्रेम करा एकमेकांना. आणि काय सांगू, म्हणजे मला समजतच नाही. मी पूर्ण रात्र मी तेच बघत होते. एवढं की ते मला झोपल्यावर पण तेच सगळं डोक्यात येत होतं. आता मोबाईल ओपन केलं ना की तेच सगळं काही येत आहे. काय नाही, एवढंच म्हणेल.
छान राहा, सगळ्यांबरोबर प्रेम वाटा, सगळ्यांबरोबर छान छान बोला, बी काइंड, एवढंच म्हणेल. सो चला, हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.